ज्यावेळी कधी-कधी गोड खाण्याची इच्छा होईल, त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी नवीन ट्राय करू शकता. तर तुम्ही बघू शकताय अगदी आतून असं हे रसरशीत पदार्थ झालेला आहे आणि एकदम पाक आतपर्यंत छान असा मुरलेला आहे आणि एक वाटीमध्ये ताट भरून हे झालेलं आहे. तर करायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे. जर पोह्याचे चमचे म्हणाल तर एक 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आणि आता यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि आपल्याला लो गॅसवर एक 2 ते 3 मिनिट फक्त रवा भाजून घ्यायचा आहे. जास्त काही भाजण्याची गरज नाही, एक 2 ते 3 मिनिट फक्त भाजून घ्यायचा आहे. जर रवा तुमच्याकडे मोठा असेल तर मिक्सरला थोडासा तुम्ही फिरवून घेतला तरी चालेल. आता एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण यामध्ये 2 वाट्या दूध घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं लो गॅसवरच हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटातच हे पूर्ण असा याचा गोळा एकजीव तयार होतो. तुम्ही बघू शकताय की दूध पूर्ण हे या रव्यामध्ये शोषलं गेलेलं आहे आणि याचा आपल्याला एकसारखा असा छान गोळा याचा तयार होतो. आता हे मिश्रण या भांड्यापासून पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आणि आपला रवा हा छान यामध्ये शिजलेला आहे. आता आपल्याला हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया. आता हे गरम असल्यामुळे थोडंसं याला चमच्याने मी अशा पद्धतीने जरासं पसरून घेणार आहे, जेणेकरून हे पटकन थंड होईल. आता हे थंड होईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाक करून घेऊया. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाट्या साखर घेतलेली आहे. म्हणजे जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच मी साखर घेतलेली आहे आणि याचा आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे. फक्त म्हणजे याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करून घ्यायचा नाही. फक्त आपल्याला हे पाक चिकट फक्त व्हायला हवं, असा आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी किंचितसा कलर घालून घेणार आहे, जेणेकरून आपला हा पदार्थ दिसायला देखील छान दिसतो. म्हणून मी किंचितसा यामध्ये कलर घालून घेतलेला आहे, नाही घातला तरी चालेल. आता मी गॅस लो केलेला आहे आणि आता हा पाक होईपर्यंत आपलं इकडं हे रव्याचं मिश्रण देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता याला हाताने एक 4-5 मिनिट ना छान असं कुस्करून घ्यायचं. जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने याला छान असं मळून असं एकदम सॉफ्ट याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अजिबात हे हाताला चिकटत वगैरे काही नाही आणि याला छान अगदी मऊसूत असं मळून घ्यायचं. एक 4-5 मिनिट छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपली ही मिठाई एकदम छान अशी सॉफ्ट होईल आणि आतून पटकन ती मुरली जाईल. एक 4-5 मिनटं छान असं कुस्करून घेतल्यानंतर आपल्याला असे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा साईजमध्ये मी हा गोळा करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय थोडासा मी लांबट साईजमध्ये करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी या सगळ्या पिठाचे असे गोळे बाकीचे देखील सगळे बनवून घेतलेले आहेत. आता जवळजवळ एक 3-4 मिनिट झालेले आहेत आणि आपला इकडं पाक देखील आता झालेला आहे. फक्त आपल्याला एकतारी वगैरे काही करायचं नाही, फक्त चिकट पाक करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा याला छान मिक्स करायचं. तुम्ही बघू शकताय की आपला पाक फक्त चिकट झालेला, हाताला थोडंसं चिकट लागायला लागलं की आपण गॅस इथं बंद करायचा. आता आपला पाक झालेला आहे आणि मी गॅस इथं बंद करणार आहे. आता त्यानंतर मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर आपल्याला हे तेलामध्ये एक सोडून तळून घ्यायचं आहे. अगदी जास्त गर्दी देखील करायची नाही, नाहीतर सुरुवातीला जास्त गर्दी झाली तर ते एकमेकाला चिकटतील. त्यामुळे अगदी जास्त गर्दी न करता थोडे थोडे घालून याला सुरुवातीचे एक 2 मिनिट आपल्याला हे लो गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मीडियम गॅस केला तरी चालेल. म्हणजे एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. याचा ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत आणि अगदी तेलात टाकल्यानंतर पटकन हलवू देखील नका, कारण चमच्याला हे मिश्रण चिकटून ते फुटू देखील शकतात. त्यामुळे लगच्या लगेच तुम्ही हे हलवू देखील नका. एक अर्धा मिनिट झाला की त्यानंतर याला आलटीपलटी करून घ्या. आता जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि याला कलर देखील छान असा आलेला आहे. आता हे मी काढून बाजूला घेणार आहे आणि जो आपण पाक बनवला त्या पाकामध्येच टाकून घेणार आहे. पाक आपला गरमच असायला हवा आणि गरम पाकामध्ये आपल्याला हे गरम गरमच टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील सगळे तळून यामध्ये घालून घेणार आहे. जर पाक तुमचा सुरुवातीला जर कोमट झाला असेल किंवा थंड झाला असेल तर त्याला थोडासा गरम करून घ्या आणि गरम पाकामध्ये हे अशा पद्धतीने टाकून याला छान असं मिक्स करून घ्या.
आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे एक 7 ते 8 तासासाठी असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय की हे छान असं आपलं हे 7 ते 8 तासानंतर हे मुरलेलं आहे. अगदी असं रसरशीत झालेलं आहे. तुम्हाला हे मी एखादा कट करून देखील दाखवते आणि तुम्ही बघू शकता की फुगून हे टम्म झालेले आहेत. हे बघा आणि दिसायला देखील छान झालेले आहेत आणि याला कलर देखील एकसारखा आलेला आहे. आता हे मी सगळे प्लेटमध्ये एका काढून घेतलेले आहेत. आता तुम्हाला मी एक कट करून देखील दाखवते की आत पाक किती याला मुरलेला आहे आणि एकदम आतून देखील हे एकदम असे रसरशीत झालेले आहेत. हे बघा एकदम आतून असा पोकळ झालेला आहे आणि पाक देखील आत छान असा मुरलेला आहे. अगदी दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता की पाक यातील बाहेर येतोय. एकदम असे हे रसरशीत असे छान असे मुरलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले 1 वाटी रव्यामध्ये ताट भरून ही मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही देखील ज्यावेळी तुम्हाला गोड काहीतरी खाऊ वाटेल त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 1 वाटी रव्यामध्ये अगदी हे ताट भरून असं झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.